अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण परमपूज्य दादांनी काढलेले श्री सद्गुरू स्मरणी पुस्तकाचे प्रवचन चालू आहे. आज आपण 11वा घेत आहोत. तया लागी मज रूपा येणे, तया लागी मज रूपा येणे, तयाचेली मज ऐथे असणे, तया लोलकी जे जीवे प्राणे ऐसा पडिये. श्री ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातली ही एक फार सुंदर ओवी आहे. आज पुण्यस्मरणानिमित्त या ओवीच्या संदर्भाने केवळ सद्गुरू स्मृती निरूपण सेवा करणार आहे. ओवी फक्त संदर्भासाठी घेतलेली आहे. या ओवीमध्ये श्री भगवंत असे सांगतात की मला जो भक्त प्रिय असतो त्या भक्तासाठीच माझे साकार होणे येथे असणे घडते. त्याच्यावरून जीवप्राणांचे लिंबलोन करावे इतका तो मला प्रिय असतो. हे श्री भगवंतांनी केलेले वर्णन परमपूज्य सद्गुरू श्री मामांना जसेच्या तसे लागते. त्यांच्या बाबतीतही हे वर्णन अक्षरशः खरे आहे. म्हणूनच ही ओवी आज संदर्भासाठी घेतली गेली. आज परमपूज्य सद्गुरू श्री मामांच्या पुण्यस्मरणासाठी आपण सगळे जमलेले आहोत. पुण्यस्मरणाचा अर्थ असा सांगतात की ज्या स्मरणाने शुद्ध पुण्य होते म्हणून त्यालाच पुण्यस्मरण म्हणावे. सद्गुरूंच्या संतांच्या स्मरणानेच शुद्ध पुण्य होते म्हणून त्यांच्या स्मरणाला पुण्यस्मरण असे म्हणतात. तुमचे आमचे स्मरण हे कदाचित कुणासाठी आनंदाचे स्मरणही असू शकेल. कुणाला जर आपल्यापासून अपेक्षेप्रमाणे काही मिळालेले असले तर कदाचित आपले स्मरण त्यांच्याकडील आनंदाचेही असू शकेल. पण बहुतेक वेळा व्यवहारातील एखाद्याचे स्मरण हे वैताग देणारेच अधिक असते असा आपणास अनुभव येत असतो. म्हणून असे व्यावहारिक स्मरण काही येथे अभिप्रेत नाही. माऊली म्हणतात, विपाये जरी आठवला चित्ता तरी दे आपुली योग्यता. ज्यांना सहज जरी आठवले तरी जे आपली योग्यता त्या आठवणाऱ्याच्या हृदयात प्रगट करतात त्यांनाच आठवावे. आणि असे कृपाळू केवळ संतजन, सद्गुरू आणि श्री भगवंतच असतात. त्यांचे स्मरण हे सगळ्यांना शुद्ध पुण्य देणारे असते. म्हणून आपणही आज श्री सद्गुरूंचे पुण्यस्मरण करणार आहोत. पुण्याचे फळ सुख. शास्त्रांनी सांगितलेले आहे की पुण्याचे फळ सुख हे असते. एखाद्याला फार सुख मिळाले की समजावे त्याने फार पुण्य केलेले आहे, आणि एखाद्याला खूप दुःख भोगावे लागले तर समजावे की त्याच्याच पूर्व पापांची फळे सुरू झाली आहेत. मात्र ज्या स्मरणाने शुद्ध पुण्य होते त्या स्मरणाने, त्या कथेने कथा श्रवण करणाऱ्यांच्या हृदयामध्येही निरपेक्ष निर्मळ सुख उत्पन्न होते. असे आत्मसुख प्रत्यय रूपाने शुद्ध पुण्याचे प्रत्यक्ष फळ अनुभवाला येते. ऐकणाऱ्यांच्या हृदयामध्ये जरासे निर्मळ सुख उत्पन्न झाले तर त्या सुख देण्याच्या प्रक्रियेमुळे सांगणाऱ्यालाही शुद्ध पुण्य मिळते. म्हणूनच अशा उभय पक्षींच्या स्मरणाला पुण्यस्मरण म्हणतात. शुद्ध पुण्य हे केवळ परमार्थ वाढणारेच असते. म्हणून आजचा हा जो पुण्यस्मरणाचा काल आहे त्या विशिष्ट कालामध्ये आपल्याला परमपूज्य सद्गुरू श्री मामांचे पुण्यस्मरण करायचे आहे. ते स्मरण आपल्याला अंतर्बाह्य पावन करून आपला परमार्थ दृढ करून सुख देणारेच असावे. स्मृतिकथांची पार्श्वभूमी. परमपूज्य सद्गुरू श्री मामांचा आणि माझा प्रथम परिचय 1981 साली झाला. त्यावेळी मी कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला शिकत होतो. त्यानंतर सलग 9 वर्षे त्यांचे प्रत्यक्ष कृपाछत्र मला सतत लाभले. 1990 साली त्यांनी आपल्या भौतिक देहाचे विसर्जन केले. याच 9 वर्षाच्या कालावधीपैकी 1981 ते 1983 अशा साधारण 3 वर्षाच्या काळातल्या काही हकगती
अशा आठवतील तशा सांगण्याचे आज ठरवलेले आहे. या साऱ्याच घटना माझ्यासमोर घडल्यामुळे किंवा माझ्या बाबतीतच घडलेल्या असल्यामुळे त्यामध्ये अपरिहार्यपणे मी माझे असे उल्लेख येतील, पण त्याकडे आपण कृपया दुर्लक्ष करावे. जेव्हा एखाद्या कुशल नर्तक नृत्य करीत असतो तेव्हा त्याच्या पायातील चाळाचे घुंगरू देखील सुंदर आणि तालबद्ध असे हलते, पण तो काही त्या घुंगराच्या सौंदर्याचा कलेचा भाग नसतो, तर ते त्या नर्तकाचेच कौशल्य असते. त्याचप्रमाणे ज्या सद्गुरूंनी ही लीला माझे निमित्त करून घडविलेली आहे त्यांच्याच कृपा लीलेचे ते सारे सामर्थ्य आहे. हे लक्षात घेतले तर यात मी माझा असा काही भाग खरे म्हणजे नाही हेही आपल्याला ध्यानात येईल. म्हणूनच या सर्व आठवणींकडे आपण त्यांची लीला समजून बघावे ही सर्वांना विनम्र प्रार्थना आहे. प्रथम साधना परिचय. मी कराडला शिकत असताना श्री अण्णा आष्टेकरांकडे राहत असे. त्यांच्याच घरी त्या वर्षी श्री नाना कल्याणकरही राहायला आले. ते सोलापूरहून बदलून आले होते आणि माझ्या रूमच्या वरचीच रूम त्यांनी भाड्याने घेतली होती. मला त्यांच्याबद्दल आधी काही माहिती असल्याचे कारण नव्हते आणि तशी मला त्यांची काही माहितीही नव्हती. हे नाना कल्याणकर आपल्या परमपूज्य श्री गुळवणी महाराजांचे अनुग्रहित साधक होते. त्यांना बैठकीला बसल्यानंतर जोरदार शारीरिक क्रिया होत असत. मला लहानपणापासूनच अशी सवय जडलेली आहे की रात्रभर काहीतरी वाचत बसायचे आणि पहाटे कधीतरी झोपायचे. एकदा मी अशाच रात्री स्वामी विवेकानंदांचे एक पुस्तक वाचत बसलेलो होतो. त्याचवेळी अचानक माझ्या खोलीचे छत हादरायला लागले. कराडला अधूनमधून भूकंपाचे झटके बसतात, पण ते खालून वर जाणारे असतात, वरून खाली येणारे नसतात. त्यामुळे झटक्यांचे कारण मला कळेना, म्हणून न राहून मी उठून वर गेलो. नानांच्या खोलीची खिडकी अर्धवट उघडी होती आणि नाना बैठकीला बसले होते. बघितले तर त्यांना साधनेत जोरदार क्रिया होत होत्या. त्यांच्या त्या क्रिया बघून मला असे वाटू लागले की यांना कोणी झपाटलेलं तर नाही ना. हा काय प्रकार आहे? भल्या पहाटे झोपायचे सोडून हे गृहस्थ हा काय उद्योग करीत आहेत? मग त्याच विचारात मी माझ्या खोलीत परतलो, पण माझ्या मनात एक उत्सुकता मात्र शिल्लक राहिली. मला असे वाटू लागले की त्यांच्याशी आपण परिचय करून घेतला पाहिजे. हे गृहस्थ नेमके काय करीत होते ते त्यांना विचारले पाहिजे, पण एका बाजूने त्यांना तसे सरळ विचारायचेही मला जरा आगाऊपणाचे व अवघड वाटत होते. दुसऱ्या दिवशी योगायोगाने जेवणाच्या टेबलावरच त्यांचा रीतसर परिचय झाला. मग बोलता बोलता विषय निघाला आणि त्यांनीच आपणहून सांगितले की ते परमपूज्य योगीराज श्री वाद गुळवणी महाराजांचे एक अनुग्रहित साधक आहेत. त्यांच्या शक्तिपात योग संप्रदायात सद्गुरुकृपेने साधकाच्या ठिकाणी भगवती शक्ती जागृत होत असते. ती शक्ती क्रियाशीला होऊन नाना तऱ्हेच्या क्रिया साधकाकडून करून शेवटी त्याला भगवत स्वरूपाची प्राप्ती करून देत असते. मनातला संशय. बालवयापासूनच मला अध्यात्माचा, पारमार्थिक वाचनाचा आणि वेगवेगळ्या उपासनांचा नाद लागलेला होता. अतिवाचनाने माझ्या अंतःकरणात तरकटपणाचाही फार मोठा भाग निर्माण झाला होता. त्या काळी कुठलीही गोष्ट मला सरळपणे पटणे हे जरा अवघडच असे. म्हणून नानांकडून असे ऐकल्यावर माझ्या मनात चटकन शंका उत्पन्न झाली की असे खरेच होत असेल काय? ज्या भगवतीच्या प्रसादाचे वर्णन दुर्लभ म्हणून शास्त्राने केले आहे तिची जागृती तर मोठ्या कठीण तपानेच होत असते. अनेक जन्मांची पुण्यही एकत्र आली तरच कधीतरी ती जागृत होत असते असे शास्त्र निर्देश असताना हे तर सांगत आहेत की तिची जागृती अगदी सहज होते. असे कसे काय होईल? माझ्या मनात असा तरकटपणाचा, संशयाचा विचार आला आणि मग त्याप्रमाणे मी त्यांच्याशी काही काळ वादही घातला की असे होणे काही शक्य नाही, तुम्ही काहीतरी भलते सांगत आहात. शेवटी कंटाळून ते म्हणाले, मी तर काही या संप्रदायातला अधिकारी पुरुष नाही, मी एक सामान्य साधक आहे. पण तुम्हाला याविषयी आणखी उत्सुकता असेल तर माझ्या माहितीतील काही अधिकारी व्यक्तींची नावे पत्ते देतो.
तुम्ही त्यांनाच पत्रे लिहा. विशेष म्हणजे त्यावेळी परमपूज्य श्री मामांचा आणि नानांचा परिचय देखील नव्हता. त्यांनी मला ज्या अधिकारी व्यक्तीची नावे दिली होती त्यांना मी मनातल्या अनेक शंका विचारणारी पत्रे लिहिली देखील, पण मला त्यांची कुणाचीही त्यावर कधीच उत्तरे आली नाहीत. त्यामुळे तोही विषय तेथेच संपला. उद्या आपण परमपूज्य श्री मामांचे प्रथम आगमन याविषयी वाचूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.